कोल्हापूरचा दुर्वास पाटील याची प्रकरणे एकामागून एक पोलिसात उघड होत असून भक्ती मयेकरचा मोठा घातपात असावा अशी शक्यता आता बळावली आहे। तपासात प्रेम वगैरे काही नाही तर निव्वळ छळ करण्याच्या हेतूनेच प्रेमसंबंध जुळविले आणि एका निरागस मुलीचा बळी घेतल्याची भावना जनमानसात आता व्यक्त होत आहे। भक्ती असे काही करू शकेल यावर कुटुंबियांचा आणि परिसरातील लोकांचा अजूनही विश्वास बसत नाही। दुर्वास पाटीलचे एक एक कारनामे समोर येत असून रमेश जंगमचा गाडीतच गळा दाबून त्याला आंबा घाटातच फेकून दिले असे पोलीस तपासात उघड होत आहे। यापूर्वी खंडाळ्यातील बारमध्ये रमेश जंगमला बेदम मारहाण झाली होती आणि कळझोंडी गावातील सीताराम वीर या तरुण कामगाराने हे पाहिले होते, त्यामुळे निरागस सीताराम वीरचा पण खून करण्यात आला असे पोलीस तपासात उघड होत आहे। रमेश जंगम हा मतिमंद होता। त्याची आई दारोदार मुलासाठी फिरत होती, पण त्यावेळी हे प्रकरण दाबण्यात आल्याची चर्चा आहे। प्रेयसी भक्ती मयेकर हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला दुर्वास पाटील याचे कारनामे आता बाहेर पडू लागले आहेत। भक्तीच्या खुनापूर्वी रमेश जंगम याची हत्या झाली होती, तर आता आणखी एका म्हणजेच तिसऱ्या हत्येची त्याने कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली आहे। बारमधील कामगाराला बेदम मारहाण केल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी जयगड पोलीस स्थानकात खुनाचा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे प्रेयसीची हत्या करणारा दुर्वास पाटील हा सिरियल किलर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। मिरजोळ येथील भक्ती मयेकर या तरुणीचा गळा दाबून तिला ठार करण्यात आले। त्यानंतर तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत टाकण्यात आला। मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी दुर्वास पाटीलसह विश्वास पवार, सुशांत नरळकर या 3 संशयित आरोपींना अटक केली आहे। त्यांना 8 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। पोलीस कोठडीच्या कालावधीत संशयित आरोपी दुर्वासचे एक एक कारनामे बाहेर पडू लागले आहेत। सुमारे वर्षभरापूर्वी रमेश जंगम हा 28 वर्षीय तरुण बारमध्ये कामाला होता। दिनांक 6 जून 2024 पासून तो बेपत्ता होता। त्याबाबत त्याची आई वंदना जंगम यांनी दिलेल्या तक्रारीवरून रमेश बेपत्ता असल्याची फिर्याद पोलिसांनी दाखल केली होती, परंतु रमेशचा शोध लागला नव्हता। भक्तीच्या हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर रमेशची हत्या केल्याची कबुली दुर्वासने दिली आहे असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले। त्यामुळे दुसरा खून उघड झाला अशी चर्चा सुरू आहे। दिनांक 6 जून 2024 रोजी कोल्हापूर येथे जायचे आहे असे सांगून दुर्वासने जंगम याला गाडीत घेतले। 2 सहकारी सोबत होते। प्रवासादरम्यान रमेशची गाडीतच गळा दाबून हत्या केली। त्यानंतर आंबा घाटातील दरीत त्याचा मृतदेह फेकून दिला असे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले। दरम्यान रमेशच्या हत्येपूर्वी अजून एका कामगाराची हत्या केल्याची कबुली दुर्वासने पोलिसांना दिली असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले। किरकोळ कारणावरून बारमधील कामगाराला बेदम मारहाण दुर्वासने केली होती। यामध्येच त्या कामगाराचा मृत्यू झाला होता। मारहाणीनंतर काही दिवसांनी त्या कामगाराचा मृत्यू झाल्याने त्याच्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कार केले। दुर्वास पाटील याची पंचक्रोशीत दहशत असल्याने त्याच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस कोणीही दाखवले नव्हते, परंतु भक्ती मयेकर हत्या प्रकरणानंतर चौकशीत पूर्वी झालेल्या दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। दुसऱ्या कामगाराच्या हत्येप्रकरणी दुर्वाससह त्याच्या सहकाऱ्यांवर जयगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकाच व्यक्तीने गेल्या 1.5 वर्षात 3 खून करण्याची रत्नागिरीतील कदाचित ही पहिलीच घटना असावी। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामोनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर यांनी हत्या प्रकरणात पूर्ण कौशल्याने उघड केले आहे। दुर्वास पाटील यांनी तिघांची हत्या केल्याचे उघड झाल्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जयगड पोलीस स्थानकाच्या अखत्यारीत बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मागवली आहे। या 3 खुनांची जोरदार चर्चा खंडाळा आणि परिसरात सुरू आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।